पोहोचतो. नाही 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 तू नका देऊ, मला कळतंय वास खूप घाण येतोय. मी काय बोलते, मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये टाकलं ना. हा मग आता मीच तुम्हाला प्रॉब्लेम मधनं बाहेर काढणार. हा हो मला कळतंय. आपण एक काम करूया, माझं घर इकडेच आहे, तुम्ही तिकडे फ्रेश व्हा आणि मग जा. एक मिनिट, आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. आणि काय तू घरी घेऊन जाऊन आमचे कपडे धुणार आहेत? नाही नाही मीच तुम्हाला त्रास दिलाय तेच सांगते तुम्हाला. अगदीच फ्रेश होऊन जा ना. मी काय बोलते, असं जाऊ शकता का मंदिरात? नाही की नाही, माझं ऐका ना. ही घरी नेऊन आपल्याला मारेल, त्रास आपल्यालाच होईल. हो हे माझं चांगलं आवडतं शर्ट एकच आहे माझ्याकडे चांगलं. शर्ट बघ त्याचा. मग तेच म्हणते, फ्रेश होऊन घ्या ना, होईल तो शर्ट नीट होईल. ऐका ना माझं, तुम्ही व्हा ना फ्रेश. हा तुम्हाला पटलंय ना, ऐका ना. ऐका अंजाला सॉरी म्हण. मी हा ठीक आहे भाई, सॉरी. सॉरी. कम अगेन. काय बोलला? हा चला तुम्ही घरी या, फ्रेश व्हा आणि लगेच चला. येतो. आलो आम्ही आलो. अरे ती दिव्या तिथे वाट बघते आपली. वेळ आहेस का? आपल्याला हे तरी धुतलं पाहिजे ना. असं जाणारच का मंदिरात? तुझं प्रेम ना जीव घेणारे माझे. बरं मी काय म्हणते, येताय ना तुम्ही? हो. तुमची गाडी आणि राहू द्या इथेच, इथे 2 मिनिटावर घर आहे. हा येताय ना? येतो. तुम्ही बंद करून गाडी चालवते का रे ही? हे बघ डावा डोळा फडफडतोय. लोचा युटर्न मारतो. का डावा डोळा फडफडायची वेळ आहे का मांजा? मी काय बटन दाबून ऑन केलाय? नाही केलाय. पण अरे तुम्ही काय बोलत बसलाय? परत गल्ली चुकाल आमची. येताय ना? आलो. चल चल चल, आपण अलर्ट राहू. चल. काउंटिंग देतो, कल्टी मार. 1 2 पीछे मुड़. अरे चप्पल तुटली वाटतं. आई पीछे मुड़ बोलले, हिने पण बघितलं. अरे काय येताय ना? हा येतो ना. हे बघ चप्पल तुटली असं वाटलं मला, पण नाही तुटली. काय ते काय होतं? मूड. हा मूड काय? मूड चेंज झालाय आमचा. हे बघा याला बरं नाही वाटत आहे. चल रे घरी. अरे अरे थांब मी तेच सांगते, 1 मिनिटावर आहे आता घर. ताई खरं सांगू का? हा आमचा आशू आहे ना, तो शॉवर शिवाय आंघोळ नाही करत. हो 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 हो. तर शॉवर नसला ना तर पाण्याला हात सुद्धा लावत नाही. तर त्याला तुम्हाला हेच विचारायचं होतं की आपण जिथे चाललोय तिथे शॉवरची सोय आहे का? आहे, शॉवरची सोय आहे. नाहीये. एक मिनिट. सरांना शॉवर लागतोय? शॉवर लागतो. मी बघते काय ऍडजस्ट होतंय का. या तुम्ही या. अशी ऍडजस्टमेंट करणं चुकीचं आहे ना. पण नको, त्यामुळे तुला त्रास. अरे काय करायचं होता? प्लॅन फिसकटला भाई. मग काय? अरे चला येताय ना. ताई बोल. आशू काय लफडा होईल बघ. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. काय शिवाला तू आवडतो? तिला गिफ्ट देऊन का मैत्री करायची? अरे आपण इथे सारखं सारखं येतो म्हणून गिफ्ट द्यायचं. ए टिंगू, याला घे रे तुमच्या गँग मध्ये. अरे तुझं ना डोकं फिरलंय. अरे डोकं फिरले नाही. माझ्याकडे 2 गिफ्ट्स आहेत. हा 2 साड्या आहेत माझ्याकडे ऑलरेडी गिफ्ट म्हणून घेतलेल्या. त्यातली एक साडी मी हिला देणार. शिवाला? हो. साडी? हो. मस्त. हे सारख्याजम चांगलं आहे तुझं, पण मुलींना गिफ्ट दिलं तर त्यांना आवडतं. मी दिलेले धडेच मला नको सांगू. मला हे सगळं कळतंय, पण तिला गिफ्ट देऊन का तिच्या नादी लागतो? नादी नाही लागायचंय. अरे नादी नाही लागायचंय म्हणूनच तर गिफ्ट द्यायचंय. आणि आपण काय असं स्पेशली गिफ्ट घ्यायला जाणार नाही तिच्यासाठी. आपल्याकडे ऑलरेडी गिफ्ट आहे, आपण तिला देणार. काय याला अक्कल दे. हाय शिवा. तुम्ही? अरे तुम्हाला घाई होती म्हणून गेलात ना पटापट.
गाई होती हो. आहे आहे अजूनही आहे. गाई आहे आपल्याला मांजा. पण काय आहे, एक काम आहे त्याच्यामुळे परत आलो. हो ना मांजा? हो महत्वाचं काम. काय? गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. तिने आत्ताच गिफ्ट आणलंय आणि देतो पण हा. हे काय? गिफ्ट आहे. हे माझ्यासाठी. कोणी सांगितलं आणायला? तू सांगितलंस ना. तू ऍक्च्युली तू मला हे कपडे दिलेस ना तुझ्या पप्पांचे सांभाळून ठेवलेले, तर त्या बदल्यात तुला हे गिफ्ट. नाही ते कपडे वगैरे ठीक आहे, पण गिफ्ट वगैरे कशाला आणलं? आता का वगैरे विचारू नको. हे घे गिफ्ट, घे उघड. आणि नको हे? म्हणजे घरी जाऊन उघडू दे ना, इथे नको. कशाला घरी जाऊन इथेच उघडू दे. बघू दे तिला कसं वाटतंय गिफ्ट. मरतोय मी याला. हा ए छकुल्या, तुझी साथ का हवी हवीशी वाटे सांगना ला. असं का बघतोयस? तू म्हटली होतीस की मी साडी नेसत नाही. हा मी विचार केला, पण तू म्हणाला होतास की माझे डोळे कॉम्प्लिमेंट करतील साडी. मी म्हणालो होतो की तू सुंदर दिसशील, पण तू खूप सुंदर दिसतेस. दुसरी कोणी दिली असती तर नसती नेसली साडी, पण तू दिली आहेस म्हणून नेसावीशी वाटली. क्या बात है. डोळे का बंद केलेस? उघड की डोळे. अरे डोळे का बंद केले? हे त्या नारळाचा विचार करतेस का अजून? सोड ना तो विचार. हे बघ, जोपर्यंत तुझं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे तोपर्यंत आपल्यामध्ये काही येऊ शकत नाही. तेव्हा आता कशी हसलीस? हे असंच हसू बघायचंय मला आयुष्यभर. आणि म्हणूनच हे घे. कशाला? काय याच्यात? घे बघ काय. सांग ना. बघ ना बघ. साडी कशी वाटली तुला? छान आहे. थँक्यू. बस का? थँक्यू. प्रेमात थँक्यू आणि सॉरी नसतं म्हणायचं. ठीक आहे, नाही म्हणत थँक्यू. दिव्या ऐक ना. हा आपण कॉफी प्यायला जायचं. आईला नाही आवडणार ना. अरे मी आईशी बोलतो. नंतर कधी जायचं का? आज नाही प्लीज. ओके. कोणीतरी महत्वाचा फोन करते बहुतेक.
उचल ना. हो म्हणजे मैत्रिणीचे कॉल्स येत आहेत. ती घरी आली आहे, महत्वाचं काम आहे तिचं. मला असं वाटतंय जावं लागेल, महत्वाचं आहे काहीतरी काम. आपण भेटू परत. सो सॉरी. नाही, नो प्रॉब्लेम. हे घ्या. घाबरू नका, बॉम्ब नाहीये, गिफ्ट आहे. हा, गिफ्ट आहे. आपल्या शिवासाठी. येस. शिवा कधी येणार आहे? तू हे गिफ्ट आमच्याकडे देऊन जाऊ शकतो छकुले. ए, छकुला नाही म्हणायचं. फार फार तर आशुतोष म्हण, पण छकुला नाही म्हणायचं. ओके, आम्ही तिला गिफ्ट देतो. ओके. हा. हाय शिवा. नमस्कार ताई. शिवा, हॅलो. अरे काय चिडचिड. ए शिवा, ऐक ना, मी भांडायला आलो नाही. मग काय हळदी कुंकू घालायला आला? नाही म्हणजे तसं नाही, मागच्या वेळेला साडी दिली ना म्हणून विचारलं. हे बघ, आपण ना लेटली खूप भांडतोय. ओके, सो हे भांडण आपण विसरून जरा मैत्री करायची का, त्यासाठी मी हे गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. मला एक प्रश्न आहे अशोक, पण भांडण थांबवणार कोण, तू की शिवा? पॉइंट आहे. पुढे. खरं तर हा इथे आलाय ह्यानेच मला आनंद होतोय, पण गिफ्ट का आणलं? माझा राग असाच गेला असता. हे गिफ्ट घेईल ना, घेतलं तर मला इथे नो टेन्शन येता येईल. प्लीज यार, प्लीज शिवा, गिफ्ट घे, माझ्यासाठी गरजेचं आहे. तुझ्याकडे पैसे खूप झालेत का? ए, प्रश्न पैशांचा नाहीच आहे. मग सतत आपलं गिफ्ट आणतो, दरवेळेला असं गिफ्ट आणलं तर बोर होईल ना माणूस. हे बघ, तू समजतीयस तसं काही नाहीये. मग कसं आहे? कसं आहे, मग कसं आहे, मी सांगतो हा. कसं आहे. हा तुम्हाला गिफ्ट देईल, तुम्ही याला गिफ्ट द्या, आम्हाला बघायला मजा येते. व्हॉट? ए, तू ना जरा जास्त उडतोस, जरा थंड घे. तू बाईक का आणली आहेस माझ्यासाठी? कशी आहे बाईक? बाईक? सॉरी. हे ना, हे गिफ्ट तुझं नाहीये. हे मी एका मित्रासाठी आणलं होतं आणि माझ्या पण ना त्यांनी गिफ्ट एक्सचेंज केले, जरा कन्फ्युजन झालं. तू म्हणाला होतास ना तू मनापासून आणलंयस हे, मग तुझं मन पण कन्फ्युज झालंय का? नाही, मन कन्फ्युज नाही झालंय, मांजा कन्फ्युज झालाय. त्यांनी त्या गिफ्ट वरती हे तुझं नाव लिहिलं आणि तिला जे गिफ्ट द्यायचं, तिचं त्याला जे गिफ्ट द्यायचं होतं त्याच्यावरती त्याचं नाव लिहिलं. जाऊ दे, गिफ्ट एक्सचेंज झाली आणि अशी गिफ्ट एक्सचेंज केली की कोणालाही राग येईल ना, नाव एक्सचेंज झाली तर. असू दे, आता झालं ते झालं, जाऊ दे. नाही जाऊ दे, नाही आय मीन तुझ्याकडनं इट्स ओके, पण तिकडे माझी वाट लागेल. आपल्याला जायला लागेल. कुठे? आपल्याला जायला लागेल, आपण नंतर भेटू ना. तुझी आई सुद्धा तुझी वाट बघत असेल ना. नेहमी भेटायला बोलवतो, पण खायला चांगल्या रेस्टॉरंट मध्ये पण नेत नाही. कसा आहे हा? मी सोडतो तुला, चल 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 लवकर ये. पप्पा,
मला चाय दे. दिव्या बस झाला आता तुझं. तुझे बाबा हे महाशिवरात्रीचं व्रत किती कठोरपणे करायचं माहितीये ना. कडक उपवास करायचे. माझ्या आईनंतर मी सुद्धा सोमवार पाळायला लागले. अगं तू वडिलांसाठी तरी कर. वंदे, अगं दिव्या बरोबर बोलतीये. पहिल्यांदा बरोबर बोलली ती का तिला उपास करायला जमणार नाही म्हणून. आणि शिवा करते की उपास, मग तिला करू दे की. अजिबात नाही. यावर्षी उपवास दिव्याच करेल. शिवानीने उपवास करायचा नाही. गेले तेवढे उपवास पुरे झाले. अरे का नाही धरायचा? एवढी वर्ष जर मी उपवास करते तर मीच धरणार उपवास. माझा हक्क आहे तो. मी कोणाला देणार नाही असं तसा. वंदे, अगं इतकी वर्ष शिवाच करते का नाही उपास? मग आज काय झालं तुला? हे बघा आई, मला काही माहिती नाही. मी जेवढं सांगते ना तेवढं ऐका. ऐका म्हणजे? मला सांग वंदे, इतक्या वर्षाचा उपास तिला सोडायला सांगतेस होय ग? अगं बापाची जागा पुढे चालवती ती आणि तिला सांगतेस उपास सोड म्हणून. वडिलांचा फक्त उपवासच पुढे नेलाय तिनं. त्यांच्यासारखं वागणं बोलणं जमलंय का तुमच्या शिवानीला? आई असं काय बोलतेस? मी काही चुकीचं वागत नाहीये. तू हवं तर सगळ्यांना विचार. तुझी शपथ. विचारायची काय गरज आहे? जे काय होतंय ना ते समोरच आहे. वंदे, काय चुकीचं वागते ग ती? गॅरेज चालवती, घर चालवती, अडल्या नडल्याला उपयोगी पडते, हे चुकीचं वागते ती. एक मिनिट. आई मला तू सांग, पप्पांसारखं वागत नाही म्हणजे ती काय करत नाहीये? पाणी पाणी. ए बाबा, ए काय झालं याला? काय झालं? असं धावत पळत का आलास तू? ठीक आहे, पण मागे लागलाय काय? शिवायला बोलवायचं काय आपण? अरे भाई बोल ना, सायलेन्सर. अरे या जे कशी गोष्ट बघितली ना, विश्वासच नाही बसणार. आपल्या ताई तशी गोष्ट आजपर्यंत घडलीच नसेल. रे बाबा, टाइमपास करू नको. काय झालं ते सांग. माझाच विश्वास बसत नाही. तुम्हाला कसं सांगू? अरे येडाय काय? सांगतो का आता? सॉरी 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 सॉरी. अरे मी असा जात होतो आणि तिकडे ना शिवा अशी एकटीच निघून गेली. एकदम अशी छान दिसत होती. पिक्चर मधली हिरोईन असते ना, तशी डिट्टो दिसत होती. काय? ए नक्की शिवाच होती ना ती? अरे 100% विश्वास नाही का तुझा माझ्यावर? अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. मी फक्त म्हणत होतो की कुठे गेली असेल शिवा? अरे तू मला काय विचारतोयस? मला सांगून गेली का? तू तिलाच विचार ना. तू माझ्यावर कशाला ओरडते? चिडत तुला नाहीये. इज्जत नाही. हे आपण तिला फोन करायचं काय? नाही थांब. फोन नको करायला. मला माहिती आहे ती कुठं गेली. कुठे? डेटवर. हा हे बघा, शिवा आपल्यापासून कधीच कुठली गोष्ट लपून ठेवत नाही. एक गोष्ट सोडून. कोणती? कोणती? तिला त्या छकुल्याबद्दल काय वाटतं ते सोडून. हा भाई बरोबर बोललाय. मला वाटलंच होतं त्यालाच भेटायला गेली असणार. तू बोलतो ना तशी ती डेटवरच गेली असणार. अरे आपण तिला सगळं असं चिडवतो ना, त्यामुळे ते आपल्याला सांगत नसेल. काय रे? करेक्ट करेक्ट, एकदम करेक्ट. बरोबर यार, परवा नाही का पप्पाचा ड्रेस दिला त्याला तिने, तेव्हाच आपल्याला वाटलं की विषय संपलाय. बरोबर. कन्फर्म ती डेटलाच गेली असणार. बघ मी सांगतो तुला. सांगतो काय भाई, शिवाला असं कधी इमॅजिनच केलं नव्हतं. मी आजपर्यंत महादेवाची कोणी मोठी भक्त बघितली असेल तर ती हीच आहे. त्यामुळे हिलाही अभिषेक करण्याचा अधिकार असावा. आणि स्त्रिया आजकाल सगळ्याच क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत. त्या खूप काम करतायत. मग मंदिरात का त्यांनी मागे थांबावं? त्यांनाही अभिषेक करण्याचा अधिकार मिळू दे. आणि खरं सांगू तर मला माफ करा, धार्मिक क्षेत्रातलं मला फार माहिती नाही, पण मला असं वाटतं की माणूस
स्त्रिया पुरुष हे देवासमोर सगळे समान असतात. त्यामुळे स्त्रियांनाही अधिकार मिळाला पाहिजे अभिषेक करायचा. आपल्याही काही रूढी परंपरा आहे, त्या तोडायला नको ना. काय गुरुजी? हा, आणि मी उपवास केलाय की तोच अभिषेक आहे असं समजूया आपण. आणि तुला हवं ना तर मी तुझ्यासोबत गाभाऱ्यात येते, तिकडे उभी राहते. हा चालेल चालेल गुरुजी. थांबा. हा, ही बॅग ठेव. तर मंदिराच्या मागे जो नळ आहे ते जाऊन हातपाय धुवून या आणि हा हांडा भरून घेऊया. गुरुजी आता अभिषेक करून घ्या. अगं काय झालंय सांगशील का? ती शिवा तिथे त्या मंदिरात. तू थांब, मी आलेच. अगं नमस्कार. नमस्कार. कोण हवंय आपल्याला? दिव्या इथेच राहते का? हो, पण आई मी तुला काहीतरी. तुम्ही कसं काय ओळखता दिव्याला? ते हा माझा कॉलेज मधला मित्र आहे. नोट्स घ्यायला आला असेल, मी बोलते त्याच्याशी, तू जा. हा हा, अगं तुला खूप फोन ट्राय केले मी, पण लागतच नव्हता. नोट्स पाहिजे होते अर्जंटली म्हणून. सो सॉरी, असं डिरेक्टली यावं लागलं. देतेस ना नोट्स? हो, आलेच आलेच. हळू. दिव्याच्याच वर्गात आहात का तुम्ही? हो, पण काय ना, हल्ली गेले बरेच दिवस ती मला भेटलीच नाही, त्यामुळे नोट्स घ्यायचे राहून गेले. नाही, ते जरा कॉलेजला जाणं येणं कमी झालंय ना तिचं. घरात सगळी तयारी चालू आहे म्हणून जरा. कसली तयारी? नोट्स. थँक्यू. इथे आसपास कुठलं झेरॉक्सचं दुकान आहे का? मी पटकन जाऊन झेरॉक्स काढतो आणि नोट्स परत आणून देतो. झेरॉक्स ते आहे, पण तुला सापडणार नाही. मी तुला दाखवते आणि तुला परत यायची गरज पडणार नाही. येऊ ना? हा, आलेच. लवकर ये ग. काय ग? काय करते? काही नाही, मी आपले फोटो शोधत होते. आपले? तुला माहितीये ना आपले लहानपणापासून एकही फोटो नाही येत. नाही येत? अगं मग
आपण एक काम करूयात ना, आपण एक मस्त फोटो काढून त्याला फ्रेम करूयात आणि इथे लावूयात. ठीक आहे बाई, तू बोलतेस ना, आपण काढूया. पण मला एक सांग, आज काय अचानक फोटो वगैरे काढायची इच्छा झाली? अगं आता माझं लग्न होणार आहे ना, मग मी त्या घरात जाणार, मग तुला माझी आठवण नाही का येणार? हा बाई, असं कसं येईल की तुझी आठवण. चालेल, काढू आपण फोटो. पण मला ना तू हे बोलतेस असं वाटत नाहीये. काय झालंय काय? नाही, मला काही नाही झालं. तुला काही झालंय का? मला काय झालंय? शिवा, तू वागतेस तशी अजिबात नाहीयेस. म्हणजे कसं ग, आई तुझ्यावर नेहमी चिडचिड करत असते ना. तुझं राहणीमान आवडत नाही तिला, नेहमी बोलत असते तुला. म्हणून मलाही असं वाटतं की. काय वाटतं? मला असं कधी कधी वाटतं की तू चुकीचं वागतेस. पण बघ ना, तू नेहमी माझी किती मदत करतेस, माझ्यावर इतकं सेल्फलेसली प्रेम करतेस. म्हणून कदाचित देव नेहमी तुझी साथ देतो. म्हणजे बघ ना, आज तू अभिषेक केलास. किती लकी आहेस तू, कळतंय का तुला? हो. पण कसं काय ग? अगं भाई, तो माझा मित्र आहे छकुला, त्याच्यामुळे केला. छकुला? छकुला नाव आहे का त्याचं? हो, छकुला. अगं तसा तो मित्रच झालाय आपला. तो मला म्हणाला की तूच कर म्हणून अभिषेक, म्हणून मी केला. हा, पण छकुला कसं? अगं ती ना खूप मोठी स्टोरी आहे. आता तो तसा माझा मित्रच झालाय, पण काय आहे ना, मी त्याला मदत केली ना, म्हणून त्याने मला मदत केली. बस एवढंच? हा, एवढंच. अगं तो छकुला, तो येडा आहे, त्याचं काही नाही एवढं. अच्छा. मला वाटलं तुझी ती गॅरेजची पाना गँग आहे ना, तेवढेच मित्र आहेत तुझे. मग तेवढेच लोक आहेत. मी सांगते ना, त्या छकुल्याचं एवढं काही नाही. अगं बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू उपवास धरलाय ना? हा, धरलाय. हा. अच्छा, म्हणजे नेमकी यांची मैत्री किती आहे माहिती नाही, पण मला कसं कळणार? त्या तिकडे गिफ्ट पण सापडले. हे सगळं सांगू का आईला? नाही, नको, घाई नको. जर का आईला समजलं की मी पत्रिकेची अदलाबदल केलीये तर मलाच महागात पडेल. काय? कुठे हरवली? आयटमची आठवण येते काय? हा, शिगा, आयटम काय? होणारा नवरा आहे तो माझा. मग त्याला आयटमच म्हणतात. हा, चल, मला भूक लागली, तू तुझा छकुलाच माझा होणारा नवरा आहे. किटू डार्लिंग, मी काय म्हणतोय, आपले पर्सनल एक्सपेन्स या शाळेच्या फंडमधनं आपण सहज मॅनेज करू शकतो ना. तसे काकांचं आणि रामभाऊंचं काही इकडे लक्ष नसतं. शाळेचं काय घेऊन बसलायस? एक दिवस हा सगळा बिझनेस आपल्या दोघांचा होईल. फक्त तुझी बहीण एकदा की आपल्या घरात सून होऊन आली ना, मग बघ तू मी काय काय करते. थँक्यू किटू डार्लिंग. बरं, मी आलोच. मॅडम, माझ्या मुलाला शाळेत बसून देत नाहीये. माझा फक्त या महिन्याचा फीचाच प्रश्न आहे. मी त्यांना विनंती केली पण कोणीच ऐकायला तयार नाही. मॅडम, तुम्हीच मदत करू शकता. तुम्हीच सांगा ना त्यांना काहीतरी. काय धर्मशाळा वाटते का तुम्हालाही? नाही, तुमच्यासारख्या गरीब लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. पैसे भरण्याची ऐपत नाही आणि अशा मोठ्या मोठ्या शाळेचे स्वप्न बघता. भिकाऱ्यासारखंच राहायचं असतं. मग अशा शाळा बघता कशाला? दुसऱ्या बघायच्या ना. हो मॅडम, माझ्या आईशी असं नाही बोलायचं. मला नाही यायचं तुमच्या. तू गप्पा बस. असं बोलतात मोठ्यांशी? एकही शब्द बोलला नाहीये. मॅडम, तुम्ही ह्याचं मनावर नका घेऊ. माफ करा त्याला. तुला एकदा सांगून कळत नाही? निघायचं इथून. मी काही करू शकणार नाहीये, कळलं? साहेब, तुम्ही सांगा ना मॅडमला, त्या बोलतील शाळेमध्ये. अहो, माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. ताई, परवडत नसेल तर मग अशा शाळेत घालता कशा? आणि भीक मागताना लाज नाही वाटत का? भीक मागायचीच असेल ना तर बाहेर रस्त्यावर जाऊन मागा. त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही. काय ग? चलो किटू डार्लिंग. साहेब, असं नका बोलू.
मॅडम काहीतरी करा ना, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. हवं तर मी पाया पडते मॅडम. रेशी लांब राहायचं, कळलं? सिक्युरिटी सिक्युरिटी लवकर ये. यांना आधी इथून बाहेर काढायचं. यांच्यासारखे गरीब लोक मला पुन्हा इथे दिसता कामा नाही. चल सुहास. काय ग रस्ता का अडवला आमचा? कोणच तू? रस्ता अडवला म्हणून एवढा राग? तुम्ही तर त्या मुलाचं शिक्षण अडवताय. तुमचं काम मुलांना शिक्षण देणं आहे की पालकांना त्रास देणं आहे? ए तू कोण आहेस आम्हाला शिकवणारी? ही शाळा माझी आहे. मी इथे काहीही करेन, कळलं? शाळा ना मुलांमुळे असते. मुलं जर शाळेत आली नाही तर तुम्ही जाऊन शाळेत बसणार आहात का? तुमच्या फिया किती असतात तुम्हाला तरी माहिती आहे का? परवडणार आहेत का त्यांना? आई बापाला इच्छा झाली तरी ते पोराला शाळेत नाही पाठवू शकत. आणि जरी फी भरली तरी पुढे जाऊन शाळेचे काहीतरी भलते कार्यक्रम येतात, तेव्हा तुम्ही अजून पैसे मागणार नाही का? आज आपल्या देखण्या बाई आजीचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी एक नंबर प्लॅन केलाय मी. काय? आज आईंचा वाढदिवस आहे? तुला कसं कळलं? अगं काल मी ती फाईल शोधत होते ना गॅरेजच्या कामासाठी, ते बिलाची फाईल माझी ती शोधत असताना मला आजीचं बर्थ सर्टिफिकेट सापडलं. मग कळलं आज तिचा बर्थडे आहे. बाई आजी. हा हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बरी आहेस ना तू? हा पण मी काय म्हणते, आज तुझा वाढदिवस आहे तर तो तुला इथे साजरा करायचा आहे की तुझ्या नातीच्या सासरी यायचंय? म्हणजे? अगं आपल्या सगळ्यांना आज माझ्या सासरी बोलवलंय. तिथे पूजा आहे, म्हणजे आपल्या तिघींना. अगं पण आज आजीचा बर्थडे आहे ना? हो पण आपण बर्थडे उद्याही साजरा करू शकतो ना. आज तिथे पूजा आहे. त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी स्पेशली खास तुला बोलवलंय. अगं माझा म्हातारीचा कसला बड्डे साजरा करताय? राहू द्या तिकडं, तुमचं तुम्ही या जाऊन काय ते. अगं शिवानं सुट्टी काढली होती ना आणि आता आयत्या वेळेला सांगतेस होय तू? बायाजी तुला नसेल यायचं ना तर नको येऊ. उगाच अशी कारणं देऊ नकोस. मी जाईन एकटी, काय सांगायचं ते बघेन मी. संपदा घेऊन ये ग सगळी तयारी तिकडे ठेवलेली. हो हो आलेच. हा काय झाली की नाही सगळी पूजेची तयारी? हो अगदी. हा आणि एक थाळी अजून ठेवली आहे. गव्हाचं पीठ आहे. आणते आणते. अरे हा आशू, अरे आशू इथे काय करतो? अरे आशू तू त्यांना फोन केलास की नाही? ते घरून निघाले की नाही बघ जरा. हो हो मी फोन केला होता. निघालेत निघालेत. हा हो सुहास आणेल ना त्यांना नीट? काय करतेस तू? सुहास इज अ रिस्पॉन्सिबल मॅन. मी जायला हवं होतं का? कशालाच काय? सीताई भाऊ मी कसा दिसतोय? अरे सुहास, अरे तू अजूनही इथेच आहेस? अरे तू त्यांना घ्यायला जाणार होतास ना? भाऊ अहो कसं शक्य आहे, कारण गाडीच नाहीये. म्हणजे 2 गाड्या गेल्यात वॉशिंग साठी. मला वाटलं आता एखादी गाडी तरी येईल, पण अजून एकही गाडी आली नाही. मी फोन करून बघतो वाटल्यास. अरे सुहास असं काय करतोस तू? अरे मी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला घ्यायला गाडी येईल म्हणून, आणि तुला आजच गाड्या धुवायला पाठवायच्या होत्या. भाऊ तुम्ही सुहासला का बोलताय? गाड्या त्यांनी वेळेत पाठवल्या नाहीत यात त्याची चूक आहे का? हा आणि तुझी गाडी कुठे? ती तर इथे बाहेरच उभी होती. त्याचं काय? सीताई ती गाडी स्टार्ट होत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम आहे. अरे देवा. अरे ए आशू,
आणि त्यांना फोन कर, त्यांना ही सगळी गोष्ट माहिती आहे का? त्या घरीच बसून राहतील. हो ते निघालेत आता. सुहास, तुला जर हे आधीच माहित होतं तर मग त्यांना रिक्षा किंवा कॅबने घेऊन यायचं ना. मी तो विचार केला सीताई. काय विचार केला? हेच की मी एवढ्या प्रतिष्ठित घराचा जावई आहे, मी रिक्षा घेऊन जर त्यांना घेण्यासाठी गेलो तर त्या काय विचार करतील ना. काय विचार करतील? हेच की तुम्ही घरच्या जावयाला जर असं वागवताय. कसं वागवतो? नाही म्हणजे प्रेमानेच वागवताय, पण मग ती सून म्हणून इकडे येणार, मग त्याला कसंच वागव. अरे बघ जरा फोन करून. भाई साहब तुम्ही काय करता इकडे? शिवा, तू आज ठरवलं ना तसंच होणार. आज तू खरीच एन्जॉय करणार आणि आम्ही तुला असं एकटं कसं सोडू? अरे पागल, बर्थडे आजीचा आहे, माझा नाही. आणि आजी गेली दिव्याच्या सासरी. अरे मग जाऊ दे ना, पण आज तुझी सुट्टी वाया घालू देणार नाही मी. आज तुझ्यासाठी बोनस आहे. हो, पण असं काय नेमकं? शिवा, आजी, अगं तू इथं. आजी, अगं पण तू इथं काय करते? तू तर गेली होती ना दिव्याच्या सासरी. अगं जाणार होते मग, पण गेले नाही. आयडिया केली एक. वंदे, काय झालं? या या इथे बसाय. हळू हळू या. सावकाश. सावकाश. बसा. अहो काय झालं? वंदे, पाय लय दुखायला लागले ग माझे. कालच सांगणार होती तुला का माझं पाय दुखत्यात म्हणून, पण कसं सांगणार ग वंदे. अगं असं कसं पाहुण्याच्यात यायचं सांग बरं मला. बरं दिसत नाही का नाही ते? हा ग, मी तिथं येणार तुमच्या बरोबर आणि माझं रडगाणं गात राहणार. वंदे, माझे पाय दुखतायत, माझी कमर दुखते. बरं नाही का नाही असं पाहुण्यांच्यात सांग ना. भ्या काय म्हणते, तुमचं तुम्ही भाकी मोर. मी नंतरच्याला येईन तुमच्या बरोबर कधीतरी. अहो अगं आई गाय गेला ग, जीव गेला. देवा परमेश्वरा वाचीव रे मला. मला माहितीये का पाय दुखताय तिचे. असू दे, नको येऊ तू. आई आपण जाऊ. शेवटी बाई जे तुला हवं तेच तू करशील ना. दिव्या, बरं आई तुम्ही आराम करा. सावकाश जा. हो चल. अगं चल ना. दिव्या, ये बाळा पुढे. मी? अगं आमच्या घरची होणारी सून तूच आहेस ना. आता हा मान तुझा. आणि ज्या जोडप्यांचं लग्न होणार असतं ना, त्यांनी जर ही पूजा केली तर सगळ्यांसाठीच चांगलं असतं. आम्ही सुद्धा केली बरं का. आणि लक्ष्मण आणि उर्मिलाने पण केली होती नाही का लक्ष्मण? बरं चला करून घेऊया पूजा. तू कुठे निघालीस? अहो असं काय करताय? तिला काही पूजेत सांगायला लागलं तर जायला नको का? सीता, तू तुझ्या मुलावर योग्य संस्कार केलेस ना, त्याला सगळं माहितीये. तो व्यवस्थित करेल पूजा. शांतपणे पूजा बघण्याचा मान तुझा आहे. बर ठीक आहे. गंधफूल घ्यायचंय. यज्ञ साधन भूतया विश्वस्या घोघनाशिनी विश्वरूप धरा देवा मनया गवा
गवये नमः गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। गव्हाचं पीठ आणून द्या गाईला खायला। तर सगळ्यांना आरती द्या तुम्ही। आज होणारी सून म्हणून मान मिळवलाय। एकदा का सून झाले की मग बघ तुझा ह्या घरात मान राहतो का। आज पूजा करतेस म्हणून तूच सून होशील असं नाही। दिव्या हा ये ग ये। अजिबात लाजायचं नाही। न संकोच करता जेवा। आपण एकच फॅमिली आहोत। सगळ्यांनी पोटभर जेवा। हगाई पोटभरच जेवणार ना ते, म्हणून तर तुम्ही बोलवल्यावर लगेच आले। कीर्ती जरा शांत बसतेस। कधी काय कुठे बोलावं हे कळत नाहीये का तुला? का मी काही चुकीचं बोलत नाहीये। माझ्या घरात येऊन मला कोणी काहीही बोलेल मी काय ऐकून घेणार आहे? गप्प बसणार नाहीये मी। कीर्ती जेवणाच्या ताटावर असं बोलू नये बाळा, शांत जेव बरं। का मी का शांत बसायचं? ताई प्लीज वातावरण खराब करू नकोस। एवढं सगळं छान चाललंय, तुझं काय मध्येच? आशू तू कीर्ती शांत बस। सगळं चांगलं चालू असताना उगाच कशाला खोडा घालतेस ना? मी खोडा घालते? नाही ठीक आहे, तुमची इच्छाच नाहीये ना, नाही जेवायचं मला। पण असं कोण म्हटलं तुला जेवू नकोस म्हणून? कीर्ती उगाच काही बोलू नकोस, शांत जेव बरं। नाही जेवणार ही लोक इथून गेल्याशिवाय मी जेवणार नाहीये। अगं कीर्ती मी आलेच हा वहिनीला बघून। हे बघ मी तुझ्याशी आयुष्यभर खरं बोलायचं ठरवलंय। बोल। खरंच? खरंच अगदी खरं। बोल। तुझ्या मनात कुठली मुलगी आहे का दुसरी, किंवा तुला कोणी आवडायचं किंवा आत्ताही आहे असं काही? दिव्या हा प्रश्न विचारून तू चूक केलीस। नाही हा प्रश्न विचारायची काही गरज नव्हती। थांब, म्हणजे खरंच आवडते? तुला आधीच सॉरी म्हणतो आम्ही। आय एम रिअली सॉरी। एकच मिनिट, आय विल शो यू। हा शिवाचा फोटो नाही देणार ना? हे बघ ही मुलगी आवडते। झालं समाधान? असा विचार नको करू साग परत, कारण तुला भेटल्यानंतर मी तुझ्या खूप प्रेमात आहे आणि मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी फ्युचर पार्टनर नाही दिसत आहे।
हा खरंच बोलतोय असं वाटतंय, पण अजून एक खडा टाकून बघते, नाहीतर नुसत्याच गप्पा मारत बसायचा हा. हाय, आता तू कुठे हरवलीस? मी हाच विचार करत होते की मला पण तू खूप आवडतोस, पण प्रेमात एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे ना. जसं बघ ना, काल मी अख्खी रात्र जागून तुझ्यासाठी ती बर्फी बनवली. थँक्स. आणि ती बर्फी खूप अल्टिमेट झाली. हा, फार मस्त आहे, तुझ्यासारखीच. हो, पण तशी दिसली पण पाहिजे ना मी. म्हणजे हेच बोलतेय मी. प्रेमात आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. आता खरं सांगितलं तर मला इथे यायच्या आधी खूप लाज वाटत होती. गळ्यात घालायला काही धड दागिनाच नव्हता, म्हणजे सगळे खोटे होते. मग आता असं असल्यावर कीर्तीताई तर बोलणारच ना. ती बोलली ते चुकीचंच आहे, पण आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू मीन. हे बघ, नाही, मी मन मोकळं करत होते. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको. गैरसमज काय त्यात? हे माझं कर्तव्य आहे. हे घे. नाही अरे, खरंच नको. डोंट वरी. छान आहे. नाही पण नको, महाग असेल. दिव्या, घे, माझ्याकडनं गिफ्ट आहे. तसं खरंच काही गरज नव्हती, पण त्यातल्या त्यात हा बरा आहे. हा बरा आहे, बघू. अरे मस्त आहे. नाईस. हा मी बुक करतो. तुझ्या घरी? नाही, घरी नको, आईला नाही आवडणार. इट्स ओके. हे बघ, हे आपल्यात असेल फक्त, मी कोणालाही सांगणार नाही. जोवर हे मिळतंय मला, तोवर आयुष्यात काहीच अडचण नाहीये. तुम्ही लय चुकीचं बोलताय हो. बरोबर नाहीये हे. भाऊसाहेब आलते तेव्हा आम्ही स्पष्ट त्यासनी सांगितलेलं होतं का आमची परिस्थिती अशी हाय, आम्ही नाही जास्त खर्च करू शकणार. मग तेव्हा तर ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा फक्त नारळ आणि मुलगी द्या असं म्हणले होते. आणि आता तुम्ही तर भलतच बोलताय. एक मिनिट, भाऊंना स्पष्ट बोलता येत नाही आणि त्यांना असं वाटलं असेल ना की मी असं कसं बोलू म्हणून. ऍक्च्युली ते या सगळ्यात पडत नाहीत, आणि देण्या घेण्याचं जे काही असेल ना ते मी बघते, आणि म्हणूनच मी आली आहे इथे. बरं मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न असं एकही दागिना न देता लावणार आहात? आणि एवढ्या मोठ्या घरात तुम्ही काय तिला लंकेची पार्वती बनून फिरवणार आहात का? हो, तुम्हाला लाज नसेल, पण आम्हाला आमच्या इज्जतीची पर्वा आहे ना. हो, पण 5 तोळे सोनं म्हणजे खूप जास्त होतं. हे बघा, हे लग्न आपण तेव्हाच पुढे नेऊ शकतो जेव्हा 5 तोळा सोनं तुम्ही देऊ शकाल. आणि जर जमत नसेल ना, तर हे लग्न होऊ शकत नाही. हो काय? हो, आणि लग्न मोडण्याचा निर्णय तुम्हीच कॉल करून सांगून टाका. हो, येते मी. हो ताई ऐका ना. हो, आमचं एकदा ऐकून तर घ्या ताई. दिव्या, काय झालं? तू रडत का होतीस फोनवर? हा, ते दागिन्यांचं काय? तुझी ताई आमच्या घरी आली होती. काय? का? म्हणजे तुला माहिती नव्हतं? नाही, मला नव्हतं माहिती. का? पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याच घरच्यांनी पाठवलंय त्यांना. आमच्या घरचे का पाठवतील? ते मला माहिती नाही, पण त्यांनी आमच्याकडे मागणी केली. काय मागणी केली? ते बोलले की जर हे लग्न करायचं असेल तर आम्हाला 5 तोळे सोनं घ्यावं लागेल, नाहीतर काय? नाहीतर आम्ही हे लग्न मोडू. तू कशाला मला सोनं देशील? हा, काहीतरी काय उगाच आपलं. उलट मीच तुला सोनं दिलं पाहिजे. आणि 5 काय 10 तोडे सोनं घे. तुझ्यासारखी एवढी सुंदर छान मुलगी मला जोडीदार म्हणून मिळतेय, हेच माझं भाग्य आहे.
वेडी सोनं काय मागते. पण मग तुझ्या ताईला काय सांगणारस तू? ताईशी मी बोलून घेईन, डोंट वरी. आणि हे बघ गंमत, काल आपण जो नेकलेस ऑर्डर केला होता तो आलाय. कसा वाटतं? वाव, खूप छान आहे. आवडला ना? तूच घालून दे ना. मी घालून द्यायचा? ओके, आर यू शुअर? ओके, ये. खूप सुंदर आहे. छान दिसतो. पण सॉरी, मला हे घरी घालून जाता येणार नाही. इट्स ओके, चालेल. हे बघ दिव्या, आम्ही तुला रिकाम्या हाताने पाठवणार नव्हतोच, पण आपल्या हातात जेवढं आहे ना तेवढंच देणार होतो. कळतंय, सगळं कळतंय मला. तुम्ही फक्त तुमचा विचार करताय. अगं मला वाटायचं एखाद्या चांगल्या घरी लग्न होऊन गेलं म्हणजे आयुष्य सुखी होईल, पण नाही. तुम्ही जर गरीब घरात जन्माला आला असेल तर तुम्ही तेही स्वप्न बघू शकत नाही. पण बिन बापाचं तर नाहीच नाही. कारण मला माहितीये, माझे पप्पा इथे असते ना तर यातलं काहीही घडलं नसतं. त्यातही माझं नशीब चांगलं आहे म्हणून मला इतकं चांगलं स्थळ आलं. पप्पा असते ना तर हे लग्न कधीच मोडू दिलं नसतं. दिव्या, अगं काय बोलतेस तू? अगं तुझ्यासाठी जे जे करायचंय ते समज करतोय का नाही आम्ही? असं कसं बोलवतं ग तुला? हा करताय, पण अर्थ काय त्याला? लग्न शेवटी मोडतच आहे ना. ए, वरडायचं नाही, आमच्या अंगावर सांगून ठेवते. मी ओरडत नाहीये बायाजी. आणि राहिला प्रश्न शिवाचा, तर शिवाचं लग्न व्हावं हे मलाही वाटतं, पण हे सगळ्यांना माहितीये की ते अवघड आहे. हे बघा, तुम्ही मला आत्ता सोनं दिलं तर लग्नानंतर मी तुम्हाला ते परत करेन ना. ते थोडं तरी डोकं लावा. जाऊ दे, मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. आता पुढचं तुम्ही ठरवा. दिव्या, शिवा, दिव्यासाठी दुसरा पोरगा शोधूया बघ आपण. हे बघ आजी, आपण असं नको करायला. हे बघ, दिव्याला तो मुलगा आवडतो ग. आणि मला सांग, ती काय चुकीचं बोलली? आज जर पप्पा असते तर त्यांनी तिचं लग्न लावलं असतं ना. पप्पांची जबाबदारी मी घेते. मला पप्पांचं प्रॉमिस पूर्ण करायचंय. हे बघ, उद्या माझ्या आयुष्यात काय घडतं ना मला नाही फरक पडत, पण पप्पाला केलेलं प्रॉमिस मी पूर्ण करणार. पप्पाचं स्वप्न ते माझं स्वप्न. दिव्यानं आता माझी जबाबदारी. दिव्याचं लग्न मीच लावणार. शिवा, काय झालं? तू इकडे काय करते आणि हा फोटो कशाला आणला? शिवा, सगळं ओके आहे ना? शिवा सांग ना, नक्की काय झालंय? कोण बोलला का तुला? काय नाही रे, तुम्ही जा, तुमची कामं करा. काय नाही. अगं मग तुझ्या डोळ्यात पाणी का? तू रडतेस. सांगितलं ना डोक्यात जायचं नाही. जा, तुमची कामं करा. काय नाही झालंय मला. ठीक आहे, आम्ही जातो. ए चला रे, जाऊया. आपल्याला ही काय सांगणार नाही आणि आपण हिला विचारायचं पण नाही. ए शिवा, आज नको वागून यार.
जेव्हा आम्हाला राहायला घर नव्हतं, खायला नव्हतं, तेव्हा तू आमची मदत केली ना. आम्हाला सगळ्यांना कामं दिली, पैसा दिला, आणि आज तू प्रॉब्लेम मध्ये तर आम्ही तुला विचारायचं पण नाही. अगं शिवा, मला घरचे मारायचे तेव्हा तू मला जवळ घ्यायची. माझी भूक फक्त तुला कळायची आणि तू मला खायला द्यायचीस. शिवा, अगं आम्हाला दूर दूर पर्यंत कोणीच विचारायला नव्हतं, तेव्हा तू एकटी उभी राहिली आमच्यासाठी. बाई, आपल्याला तर फॅमिली पण नाही, पण तू फॅमिली सारखा जपला आपल्याला. इथे सगळं काम शिकवलं. आता एवढं सगळं असताना तू आम्हाला सोडलं नाहीस, मग आम्ही तुला कसं सोडू? तू जेव्हा खुश असते तेव्हा आम्ही खुश असतो. तू सॅड तर आम्ही पण सॅड. तुम्ही नका एवढे इमोशनल हो. मी नाही जाते तुम्हाला कुठे सोडून. तुमच्याशिवाय कोण आहे मला? हो शिवा. मग का रडतेस? शिवा, तुला आमची शपथ आहे. हा फोटोच माझ्यासाठी सगळं काही आहे. ह्या फोटोकडे बघितलं ना, असं वाटतं पप्पा समोरच उभा आहे, माझ्याशी गप्पा मारतो. तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, त्या दिवशी मी हा फोटो घेऊन गेले तेव्हा आपण किती खुश होतो. मी मस्तपैकी जाऊन फोटो लावला, पण नंतर आईने त्या दिव्याच्या घरचे येतील म्हणून हा फोटो बेड खाली ठेवून दिला. का? असं का केलं तिने? ते फोटो बघतील म्हणून. म्हणजे आईला वाटते की माझ्यामुळे दिव्याचं लग्न मोडायला नको, माझ्यामुळे प्रॉब्लेम्स येतील. जाऊ दे, मला नाही या सगळ्याचं वाईट वाटतच नाहीये, पण माझ्यामुळे पप्पांचा फोटो घरात लागला नाही. त्यांची काय चूक आहे? त्याचं मला खूप वाईट वाटतं. हे बघ शिवा, तुझ्याकडे बघून कळतं तुझे पप्पा कसे असतील. ठीक आहे ना, त्याने फोटो लावायला नाही दिला, पण हे आपलं घर आहे ना, इथे फोटो लावू आपण त्यांचा. हा, सो मी जाणार कडेने. जातो मी. हे काय, याची काय गरज आहे? बांबू आणि काठ्या घेऊन का उभे ते? तुम्ही मला जाऊ दे ना. असणार तो शिकना आज तो पोरी समोर शायनिंग मारत होता. मी शायनिंग नव्हतो मारत. हा आहे ना, हा तुमचा सज्जन मित्र, त्यांनी माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची तो करत होता. तर मी त्याला फक्त टच केलं, त्याच्या हातून फोन पडला. आय मीन, हे असं कोण करतं? रॅन्डम मुलीचा एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करणं. तुमच्या बायकोचा किंवा गर्लफ्रेंडचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तुम्हाला चालेल का? भाई, याने माझा फोन तोडलाय. नवीन होता भाई. ऐक ना, हे बघ, सगळी स्टोरी सांगत नाहीये तुम्हाला. सगळी स्टोरी अशी आहे की तो, मी जसं म्हटलं तसं रेकॉर्ड करत होता फोन, म्हणून मी फक्त त्याला सांगितलं की रेकॉर्ड करू नको. दॅट्स इट. बरोबर केलं. तू शांत नाही बसला होतं. एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. काढला याच्या गर्लफ्रेंडचा फोटो? काय, कशाला काढला? इट्स अननेसेसरी आणि व्हेरी अनजेंटलमनली लाईक. पण तू लय शहाणा दिसतो मला. नाही, तुझ्याकडे बघावं लागेल. मी काय म्हणतो, झाला ना आपला मॅटर क्लोज. तुम्ही का वाढवताय मॅटर? मला एक महत्वाची मीटिंग आहे, सो आय हॅव टू लीव. आय हॅव टू गो. याची काय गरज आहे? मी म्हंटल ना, झाला मॅटर सॉल्व्ह. सो मॅटर सॉल्व्ह झालाय. पोलीस पोलीस अरे, गंडवलं त्यांनी आपल्याला. पकडा त्याला. जा 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 जा. पुढे नको. मी सांगतोय तुला, वॉर्निंग दिली आहे. क्रॉस केली, आता गेला. वेडास का? पुढे काय तू? क्रॉस केली, आता गेला. क्रॉस केली, आता गेला. केली क्रॉस. काय करणार आहेस?
तू हे तुम्ही कशाला क्रॉस करताय तू? मस्त, व्हेरी गुड, छान छान, तुम्ही क्रॉस केली ना लाईन. काय करणार आहेस? केली क्रॉस. अरे चिकन्या, राग आला. सॉरी. माझं इंटेन्शन नव्हतं त्याला मारायचं. तुला आता सोडणार नाही. पकड पकड याला. अरे ऐक ना, तू सॉरी, तुला रक्त मार. सॉरी, मी सॉरी म्हणतोय. आय एम रिअली सॉरी. तुम्ही प्लीज काहीतरी वेळासारखं करू नका. तू मला लात मारलीस तुझ्या तर. Shiva! शिवा, प्रेशर दे. अरे प्रेशर दे, प्रेशर दे त्याच्यावरती. अरे पण काही नाही झालंय मला. हे काही नाहीये. अरे त्याचा चाकू लागलाय तुला. अरे ठीक आहे, ते रोजचं आहे. अरे ठीक आहे, सोड. रक्त वाहतंय खूप. चल हॉस्पिटल मध्ये. अरे पण तू चल. हो, सावकाश चल. अरे हो, आपण काहीतरी बघूयात, आपल्याला मिळेल ट्रान्सपोर्ट. अरे बाबा, सावकाश सावकाश. काय चाललंय? हा, काय झालं काय? अगं तुझं एक्झर्शन खूप झालंय, त्यामुळे जरा थोडं नारळ पाणी पी. अरे बाबा, मला साधा लिंबू सोडा पण चालला असता. हे कशाला उगाच? बावळडेस का? लिंबू सोडा कोण पितं? तुझ्या मैत्रिणीला सांग जरा. आपल्या पोटात काहीतरी मिनरल जाणं गरजेचं आहे. तुझं खूप ब्लड फ्लो झालाय, रक्त वाया गेलंय, एक्झर्शन झालंय. काही चाललंय मगाचपासून. हे पाहिजे, ते पाहिजे. तुम्ही गप बसता का? सॉरी. रिलॅक्स, पी. इथे मजा करतोय म्हणजे? माझ्याशी खोटं बोलून हा शिवाला भेटायला आला इथे? हा बोल. कुठे आहेस तू? तर एका सिच्युएशन मध्ये अडकलोय. सारखा का दिसतो मला? जर मला बघितलं ना तर अडचण होईल खूप. नंतर फोन करतो. बाय. काय गोडे का? हा, मस्त आहे, मस्त आहे. तुला पाहिजे? नाही नाही, मला नको. दादा कुठे करू? आजी, आता तुम्ही बोलवलं म्हणल्यावर येणारच आम्ही. कशात आजी? एकदम मस्त, लय भारी. आणि आता आज या व्हळीत सगळी जी काही इडापिडा आहे का नाही, ती समधी या व्हळीत जळून खाकवणार बघा. हा हो, सगळं छान होणार, काही काळजी करायची नाही. वय, तुम्ही आलात, खरंच खूप बरं वाटलं. पण खरं म्हणजे या अशा वस्तीमध्ये अशा पद्धतीची होळी अजूनही साजरी होते हे बघून छान वाटलं. आपल्या परंपरा आहेत त्या आपणच नको का पाळायला? खरी संपत्ती हीच आहे.
अरे दिव्या पूजा करून घे की. ताट ठेव खाली. भाऊ मी जरा जाऊन येतो. आजी आम्ही जाऊन येऊ चालेल ना? होय या या. आता तुम्हाला नाही म्हणलं तर थांबणार आहे काय तुम्ही? या जाऊन या. जाऊन ये जरा. तुम्ही पूजा करून घ्या बरं का. मी आलेच जरा जाऊन. हा अरे काय आलं टेन्शनने वाळला पार. आणि टिंगू तुमची ती लेडी डॉन कुठे? अरे काय सांगू तुला, ते आम्ही दरवेळी तिला पहिला रंग लावायचा ट्राय करतो रे. तीच जिंकते, तीच आम्हाला पहिला रंग लावते. आजपर्यंत कोणीच तिला पहिला रंग लावू नाही शकत. असं कसं शक्य आहे यार? हा? मग आम्ही का खोटं बोलतो? हे बघ काय आहे, त्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. तिचं लक्ष नसताना तिथे जायचं, रंग लावायचा आणि पळायचं. बोल. तुला हे सिंपल वाटतं काय रे? हा ए भाई, बाकीच्यांना रंग लावणं आणि शिवाला रंग लावणं यात जमीन आसमानचा फरक आहे. समजला का? काय फरक? काहीही बोलताय तुम्ही, काहीही बोलताय मांजा. अरे मग लाव ना, तूच लाव ना तिला रंग. मी हाय ना, याने मनात आणलं ना, हा लावू पण शकतो बरं का खरंच. एक मिनिट. हा छकुला, अरे आपल्याला घाबरतो हा काय शिवाला रंग लावणार आहे? आणि ती समोर आली ना तरी याला घाम फुटतो. ए कोण घाबरतो रे? होय ना, मग लावून दाखव कलर. काय रे? एक मिनिट, मी कशाला लावू? तुम्हाला लावायचा ना पहिला. मी कशाला मध्ये मध्ये करू? घाबरला, बोललेलो ना हा डरपूक आहे रे भाई. ए कोण घाबरतो रे? अरे मग चॅलेंज ऍक्सेप्ट कर ना. आहे कदम तुझ्यात? आहे. अरे अजिबात नाही, एक नंबरचा फुसका आहे तो. ठीक आहे, चल मी उचलला चॅलेंज. मी शिवाला कलर लावतो. आता कसं? अरे आशू, तू कशाला तिच्याशी नडतो? आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम कमी आहेत का? चल कल्टी मारू चल. ए तू घाबरव रे. कसलो अरे मित्र आहे तुझं. तुला सपोर्ट करायचं सोडून तुझे पाय मागे घेतोय. ए भाई ऐका, संपला ते विषय. डन आहे ना? तू घेतला ना चॅलेंज? ओके ठीक आहे. हे बघा, मी घेतला चॅलेंज. मी लावणार शिवाला कलर, पण तुम्ही मला एक प्रॉमिस करायचं. काय? समजा मी शिवाला कलर लावला की तुम्ही कोणी मला कलर लावायचा नाही. मला पण तिच्याकडून पहिला रंग लावून घ्यायचा. काय बोलणं चाललंय? ते आमचा कलर कोणी कसा लावायचा? आमचा. तुमचं मला आधी शिवा कुठे ते सांगा. चल ना दाखवू तुला. चल ना.